नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आतून मजबूत करतील या गोष्टी व्हिडिओ एकदा नक्की बघा। नंबर 1, राजमहालामध्ये तर कौरव राहत होते, वनवास तर पांडवांनी भोगला होता। नंबर 2, राजपाट तर कंसाजवळ होता, जेलमध्ये तर श्रीकृष्णांनी जन्म घेतला होता। नंबर 3, सोन्याची लंका पुष्पक विमान तर रावणाजवळ होते, रामाने तर वनवासच पाहिलं होतं ना। नंबर 4, सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच, देवाला सुद्धा संघर्ष करावा लागला आहे, आपण तर एक मनुष्य आहेत। नंबर 5, यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा। नंबर 6, सत्य कायम पाण्यात पडलेला एका थेंबासारखे, एक थेंब तेलासारखे असते, किती असत्याचे पाणी त्यावर टाकले तरी ते पाण्याच्या वरच तरंगत असते। नंबर 7, जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते, परंतु आज तुटलेल्या परिवारामध्ये जास्त करून शिकले सवरलेले लोक दिसतात। नंबर 8, आयुष्यामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणे बंद करा। नंबर 9, भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिग्री असतील, परंतु जर तुम्ही आपल्या माणसांचे डोळे वाचू शकले नाहीत तर तुम्ही अशिक्षितच आहात। नंबर 10, कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळवा, परंतु ते कडूच राहते। तसेच दुष्ट व्यक्तीला तुम्ही किती ज्ञान द्या तरी ते त्यांची दुष्टता सोडत नाहीत। नंबर 11, कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला नाकारलं तर त्यांच्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याच्यासमोर राहून काहीतरी असं करायचं की आपला अपमान करून तो माणूस कायमचा पस्तावा करेल। नंबर 12, आपल्याला पॉवरफुल बनायचं आहे, यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू शकू, पण यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही। नंबर 13, ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या तुम्ही एक सफल व्यक्ती झाले आहात। नंबर 14, दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो। हॅलो मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नंबर 15, खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्तीचं मौन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असतो। नंबर 16, वेळापेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो, कारण जेव्हा वेळ आपली असते तेव्हा सर्वच आपले असतात आणि वेळ परका असतो तेव्हा सगळेच परके असतात। नंबर 17, आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाहीत, त्यांचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे। नंबर 18, एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन या पूर्ण जगाला बदलू शकते। नंबर 19, शब्दांनाही चव असते, दुसऱ्यांना त्याची चव चाखवण्याआधी स्वतः त्याची चव घेऊन पाहिली पाहिजे। नंबर 20, जसे सुख कायम नसते तसे दुःखही कायम नसते, त्यामुळे वाईट वेळात कायम संयम ठेवा। नंबर 21, जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा वेगळा विचार करत आहे।
नंबर 22, कधीही कोणा गरीबाला कमी लेखू नका, कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही. नंबर 23, जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपे आहे की स्वतःला बदला, कारण काटे टोचू नये म्हणून संपूर्ण जगभर चटई अंथरण्यापेक्षा चप्पल घालून चालणे कधीही सोपे आहे. नंबर 24, काही गोष्टी करण्याचे खोटे नाटक करून आपण दुसऱ्यांना नाहीतर स्वतःला फसवत असतो, कारण आपल्या अंतर्मनाला खरी गोष्ट माहिती असते. त्यामुळे स्वतःच्या मनाशी इमानदार राहा आणि योग्य दिशेने काम करा. हॅलो मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंबर 25, एका स्त्रीला कधी कमी समजू नका, कारण स्त्री एक अशी व्यक्ती आहे की तिने जर साथ दिली तर भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवते आणि जर बदला घ्यायचा म्हटले तर राजमहालाला सुद्धा एक झोपडी बनवेल. नंबर 26, कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एक खेचलेल्या धाग्याप्रमाणे असते. एका प्रमाणाबाहेर जर ती खेचली तर धागा तुटणे निश्चित आहे. नंबर 27, डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी, फक्त सूर्य चमकल्याने उजेड होत नाही. नंबर 28, सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूंची गरज असते. त्यामुळे मित्रांनो, जीवनात नेहमी आनंदी राहा. नंबर 29, माणसाची एक चूक दुसऱ्यांचे 50% ऐकतो, 25% समजतो, 0% विचार करतो, परंतु 200% प्रतिक्रिया देतो. नंबर 30, चांगलेपणा आपल्यात नाही तर आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये असतो, कारण असे कसे शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो, परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजदार वाटतो. नंबर 31, मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कसा नाही, परंतु लोकांना हे माहीत नसते की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. नंबर 32, लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू नाही शकत. मोराला पाहून कोणाला वाटेल की मोर पण साप खातो. नंबर 33, आयुष्यात दुःख जरी असले तरी कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका, तमाशा होऊ देऊ नका. नंबर 34, कलियुग चालू आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका की विना मतलब कोणी आपल्याबरोबर नातं ठेवेल. नंबर 35, आपल्याजवळ जरूर काहीतरी अशी गोष्ट सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेले राहतील. स्वतःला रिकामी होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. नंबर 36, जर तुम्ही कोणासोबत चांगलं करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका. असे केल्याने तुमच्या चांगुलपणाला अर्थ राहत नाही. नंबर 37, संघर्ष आपल्याला जरूर थकवतो, परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूतही बनवतो. त्यामुळे आयुष्यात संघर्ष हा करतच राहा. नंबर 38, सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो, तसेच जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो. म्हणून मित्रांनो, जीवनात कधीही हार मानू नका. हळूहळू का होईना पण यश नक्कीच मिळेल. नंबर 39, तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल, कारण आजच्या जगात कोणाच्या दुसऱ्याच्या दुःखांना ऐकणारे आणि समजणारे
व्यक्ती खूप दुर्लभ आहेत. नंबर 40, पैसा कमावणे का जरुरी आहे? 1. बिना खाता झोपलं तर कळेल की पैसा कमावणे का जरुरी आहे. 2. बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिलं तर कळेल पैसा कमावणे का जरुरीचे आहे. नंबर 3. वडिलांना सुट्टीच्या दिवशी काम करताना पाहिलं तर कळेल पैसा का जरुरी आहे. नंबर 41. ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे, परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहेत. झाड फळाविना जगू शकते, परंतु मूळ नसेल तर झाड उभे सुद्धा राहू शकत नाही. म्हणून आई वडिलांना जपा, आपल्या कुटुंबाला भरभरून प्रेम द्या. नंबर 42. आयुष्यामध्ये मागे पाहिलं तर अनुभव मिळेल, पुढे पाहिलं तर उमेद मिळेल आणि आजूबाजूला पाहिलं तर सत्य दिसेल, परंतु आपले स्वतःमध्ये पाहिलं तर परमात्मा दिसेल, आत्मविश्वास दिसेल. म्हणून स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. नंबर 43. विश्व गरजेच्या नियमावर चालतं. लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहत असतात त्याच सूर्याच्या उन्हाळ्यामध्ये तिरस्कार देखील करतात. तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते. म्हणून माणसं ओळखायला शिका, कुणाची गरज बनू देऊ नका. नंबर 44. कधी कधी आपण चुकीचे नसतो, परंतु आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात. नंबर 45. चांगले जीवन मिळवण्यासाठी जीवन जगणेच विसरून गेलो आहे आपण. म्हणून आपले जीवन हे आनंदाने जगा. नंबर 46. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल, आणि ज्याला फरक पडत असेल त्यासाठी जगा, बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे जीवन सुखकर आणि आनंदमय होईल. जर हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यात 1% जरी मदत झाली तरी व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद फ्रेंड्स.